मित्रांनो रायफल 81-81 आणि सिकंदर 81-81 ही वर्सेस वर्धन आणि महबूब आहे। ही शर्यत आता थोड्या वेळानंतर सुटणार आहे। ही शर्यत आपल्याला बघायची आहे, तर चला जाऊया फटाफट बघूया। एकदम मोठी शर्यत आहे आणि आज गुढीपाडव्यानिमित्त ही शर्यत आहे, मैत्रीपूर्ण शर्यत आहे, त्याच्यामुळे कोणी हेट्स कमेंट करू नका। आज अतिशय मैत्रीपूर्ण शर्यत होणार आहे, तर चला बघूया शर्यत। आपला राजेदादा शिकंजीचा आनंद घेत आहे बघा। शर्दी वगैरे किती सारी गर्दी आहे। समोरच्या साईडला अविनाश दादा बसले, दादा मस्त। मित्रांनो भर कडाक्याच्या उन्हामध्ये बघा कसं टेम्पो बसून दादा बघा आपल्याला नेहमी भेटतं। दादा बनवले आणि त्यांची संपूर्ण सवंगड मस्त टेम्पो संपूर्ण 50-50 गँग आहे बोलते। तर चला जाणार आहोत आपण सुट्टीच्या साईडला। हे इकडून बसल्या नाद नाही यांचा वाईस मस्त आहे दादा, तुझ्या आशीर्वादाने चालले सगळा। मग एकदम खुर्ची बसून आनंद घेत व्याकार होणं ना ग। हे बघ गोविंदा पण आले आणि मंग्यादा पण आहे। मंग्यादा कोणची शर्यत बघायला गेलतास? सर्वांची गाड्या बघायला नाद नाही ना ग, सगळ्यांची एक नंबर ना ग। युट्यूब फॅमिलीमधून आपले भाऊ भेटले, सगळं आपलं सबस्क्रायबर आणि युट्यूब फॅमिलीमधून आहेत। ये साईडला बाईचे बैल आले अंक तुमची, काय नाव बैलांचा? गेले काय? ओके, नारले एक वेगळंच असं नाव ना का वाटे? ओके, एक नंबर, म्हणजे एक डिफरंट नाव ठेवलं का तुम्ही वेगळाच। मग आज का गुलाल भेटेल का तुम्हाला? 100% का? मग अजून खालती किती गाड्या आहेत? कुठल्या साईडनं पडला तुमचा बैल? डावीला का? आणि मग आज जोड जमले, मग आज गुलाल जेवणच जायचं का? नाद नाही तुमचा भाई, काय बोलतं? कोकणवरून आले। अरे वा, एक नंबर वर्धनची। मग आज अपेक्षा असेल ना का गुलालाची? 100% आणि समोर पण गाडी एक नामांकित आहे नंदी आहे, मोठ्या मैदानात आहे। ओके, मोठं मारलेला त्यांनी फ्लॅट। ओके, मग नक्कीच 100% गुलाल। ओके, तर नक्कीच 100%। मित्रांनो दादानी जागा दिल्यावरती एकदम टॉपचा व्ह्यू घ्या आपण ड्रोन सारखा। आता थोड्याच वेळानंतर ना शर्यत सुटणार आहे, एकदम भारी व्ह्यू आहे बघा। आड्यामध्ये गर्दी होऊन बेकार झाली एकदम। मित्रांनो गाड्या सुटल्या, बिंजोडची प्रेक्षणीय शर्यत सुटलेली आहे। कोण जिंकल? नक्कीच वर्धन आणि एक्सप्रेस। मित्रांनो वर्धन आणि महबूब जिंकल्यानंतर बघा एकदम शांततेने आनंद आपला साजरा करतात, कोणी जास्त जल्लोष नाही करत आहे। अशाच प्रकारे आपण सर्वांनी जल्लोष साजरा केला पाहिजे। म्हणजे बघा फक्त पहिल्याला नंदीला आपल्या गुलाल लावतात आणि सर्व नंदींना रिस्पेक्ट दिली जाते। बघा एकदम असं एकदम शांतपणे गुलाल लावले जाते फक्त आणि आनंद साजरा करतात बघा, नाही कोणता जल्लोष नाही काय। एक नंबर भाई, बोलल्याप्रमाणे हा का भाई, बोलल्याप्रमाणे गुलाल झालेला। बघा एकदम शांतपणे आपला जो आनंद आहे ना ते साजरा करतात, नाही कसला जल्लोष आणि कसला काय नाही का दादा। अशा प्रकारे आपण शर्यती केल्या पाहिजेत एकदम मैत्रीपूर्ण। आणि बघा एवढं सगळा मोठी शर्यत होऊन सुद्धा एकदम शांतपणाने आपला आनंद साजरा करतात। नॉर्मली आपल्या नंदीला आपले गुलाल लावतात आणि आनंद साजरा करतात। राम एक मिनिट विचार, एक मिनिट राम नाही इथून घे ना, पुराला कसं